नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे खाण्याचा सोडा न वापरता मस्त मऊसूत रवाळ असे खव्याचे गुलाबजामुन. तर मंडळी, तुम्ही इथे बघू शकता, मी इथे तुम्हाला एक गुलाबजामुन तोडून दाखवते. अगदी अलगद तुटतो आहे आणि तुटल्यानंतर सुद्धा आतमध्ये एकदम रसदार, मऊसूत आणि दाणेदार दिसतो आहे. जसा हा दिसायला आहे तसंच खायला सुद्धा एकदम मस्त आहे. तुम्ही इथे बघू शकता की किती छान मुरलेला आहे. तर मंडळी, रेसिपी तर अगदी साधी सोपी आहे. दिलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचे सुद्धा गुलाबजामुन जसेच्या तसे, जसे दिसते आहेत तसे 100% होणार. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तसेच जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आपण गुलाबजामुन या रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी 50 ग्रॅम रवा घेतलेला आहे. आता हा थोडासा जाडसर आहे त्यामुळे मी भिजवून ठेवणार आहे. आपण साधारण 15 मिनिट हा भिजवायचा आहे. जर का रवा बारीक असेल तर भिजवायची गरज लागत नाही. जसं दुधाची गरज लागेल तसं आपण दूध वापरून रवा भिजवायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित भिजलेला आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि आपण साधारण 15 मिनिट आपण हे व्यवस्थित भिजवणार आहे. यानंतर इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे. तो व्यवस्थित आपण मळून घेणार आहे. जितका खवा आपण छान मळणार आहे तेवढे छान आपले गुलाबजामुन होणार आहेत आणि अगदी मऊसूत होणार आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे खवा मळून घेतलेला आहे. कधी कधी खवा मळण्यासाठी कठीण जातं, तर त्यासाठी खवा मळायला घेण्याच्या आधी अर्धा तास खवा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा. त्यामुळे आपल्याला मळायला एकदम सोपं जातं. साधारण आपल्याला 10 मिनिट जातात खवा व्यवस्थित मळून घ्यायला. आणि इथे तुम्ही बघू शकता की मी जोर देऊन एकदम खवा मळते आहे. तसेच जर का आपण खवा मळण्यासाठी तळव्याचा वापर केला तर खवा एकदम छान मळला जातो आणि पटकनसुद्धा स्मूथ होतो. तर तुम्ही इथे बघा मी कशा प्रकारे मळते आहे. थोडंसं असं दाबून दाबून मळायचं आहे. इथे खवा एकदम छान स्मूथ मळून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण वापरणार आहे मैदा. तर मैद्याचं प्रमाणसुद्धा 50 ग्रॅम आहे. त्यातील मी 1 चमचा बाजूला ठेवलेला आहे. उरलेला मैदा आपण गरज लागली तरच वापरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण जो मैदा वापरणार आहे तो सुद्धा एकदम नवीनच असायला हवा. जास्त जुना मैदा वापरायचा नाही, नाहीतर आपल्या गुलाबजामुनला आपल्याला जसा हवा आहे तसं टेक्स्चर येत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता की खवा एकदम घट्ट आहे, जास्त लूज नाही. त्यामुळे आपल्याला जास्त मैद्याची गरज लागणार नाही. या ठिकाणी आपण मैदा आणि रवा दोन्हीचा वापर केलेला आहे. त्यामुळे 50 ग्रॅम रवा आणि 50 ग्रॅम मैदा असं वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही फक्त इथे मैद्याचा वापर करू शकता. फक्त मैदा वापरल्यामुळे आपले गुलाबजामुन असतात ते एकदम छान मऊसूत होतात. आणि रवा टेक्स्चर येण्यासाठी आपण इथे रवा वापरलेला आहे. तर चॉईस आहे की आपल्याला काय कसं करायचं आहे. तर इथे मैदा खव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहे रवा. आणि तुम्ही इथे बघू शकता की मी सर्व रवा खव्यामध्ये घातलेला आहे. रवा खव्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं ओलसरपणा येतो, पण ते आपण एकसारखं मळल्यामुळे पुन्हा तो घट्ट होतो. त्यामुळे आपल्याला साधारण यानंतर 5 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा छान खवा मळून घ्यायचा आहे. मळल्यानंतर लक्षात यायला नको की यामध्ये आपण रवा घातलेला आहे. एवढा रवा खवा एकजीव करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता की कुठेही तुम्हाला रवा वेगळा दिसत नाही, एकसारखं मळलं गेलेलं आहे पीठ. आता इथे आपलं गुलाबजामचं पीठ तयार आहे. तर याला तर आपण झाकून 10 मिनिट तसंच ठेवणार आहे, किंवा लगेच करायला घेतलं तरी चालेल कारण आपण खूप छान मळलेलं आहे. पण मी 10 मिनिट तसंच ठेवते आणि 10 मिनिटानंतर याचे एकसारखे 3 गोळे करून घ्यायचे आहेत. त्यातील सुरुवातीला 1 गोळा घ्यायचा आहे आणि एकसारखा असा लांब वळून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे. आणि या ठिकाणी आपल्याला केवढ्या साईजचे गुलाबजाम हवे आहेत त्या साईजवरती डिपेंड आहे की आपण किती लांब करायचं आहे. तर मला मीडियम आकाराचे गुलाबजामुन हवे आहेत, त्यामुळे मी अशा प्रकारे लांब केलेला आहे. तुम्हाला जर का जरा जास्त मोठे ठेवायचे असतील तर थोडासा जाडसर ठेवू शकता.
किंवा आकाराने लहान ठेवायचे असतील तर अजून जास्त लांबवू शकता। आता हे असं इथे तयार झालेलं आहे। आणि एकसारखे गुलाबजामुन काढण्यासाठी माझ्याकडे एक छोटीशी आयडिया आहे। मी अशाच प्रकारे नेहमी गुलाबजाम करते, अगदी एकसारखे होतात। तर इथे मी बघा कशा प्रकारे पकडलेला आहे। आपल्या बोटाच्या पहिल्याच पेराला धरून तेवढ्याच साईजने छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी सर्व गोळे काढून घेते। आणि ते एका गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। आता यांना आपण छान असा आकार देऊया। तर आकार देताना सुद्धा आपण छान एकसारखे तळातावरती घोळवून मस्त असा गोलाकार आकार द्यायचा आहे। गुलाबजामला कुठेही चीर पडायला नको, नाहीतर तेलात फुटले जातात। आणि इथे तुम्ही बघू शकता की मस्त असा गोल गरगरीत असा गुलाबजाम आपला तयार झालेला आहे। आणि अशाच प्रकारे आपण सर्व वळून घेणार आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता की मी ज्या पद्धतीने सर्व गोळे काढलेले आहेत त्या पद्धतीने एकसारखे सर्व गोळे झालेले आहेत, कोणताही मोठा किंवा छोटा झालेला नाही। तर इथे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत, जास्त वेळ सुद्धा जात नाही। तर मंडळी इथे बघू शकता की एकसारखे आपले 70 तरी गोळे तयार झालेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता सर्व गोळे एकसारखे झालेले आहेत, कुठेही चीर गेलेली नाही आणि दिसताना सुद्धा किती मस्त दिसत आहेत। तर आता यांना आपण तळून घेणार आहे। तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये गुलाबजाम बुडतील एवढं आपण तेल घालून घेणार आहे। आता इथे गुलाबजाम तळत असताना तेल हे व्यवस्थितरित्या गरम असायला हवं, हे खूप महत्त्वाचं आहे। तेल आपल्याला जास्त किंवा कमी गरम नसायला पाहिजे, एकदम मीडियम गरम पाहिजे। आता इथे तुम्ही बघू शकता मी छोटासा गोळा टाकला होता, तो पटकन वरती आला, म्हणजे तेल हे त्यामुळे गरम झालेलं आहे। तेलामध्ये बसतील एवढे आपण 7 ते 8 गुलाबजाम घालून घेणार आहे। जास्त गुलाबजाम घालायचे नाहीत, नाहीतर तेल पूर्ण थंड होतं आणि गुलाबजाम तेलकट होण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे जेवढे शक्य आहेत तेवढेच घालायचे आहेत। आणि सुरुवातीला गुलाबजाम तळत असताना तेल हे मीडियमच गरम पाहिजे, कमी किंवा जास्त नको। मीडियम गरम असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की गुलाबजाम पटकन वरती येत नाहीत किंवा असे बुडबुड करून करपले जात नाहीत, तर ते अजून तळायलाच आहेत। सुरुवातीचे 30 सेकंद गुलाबजाम तळायलाच राहतात आणि त्यानंतर ते हळूहळू वरती यायला लागतात। यामुळे काय होतं की गुलाबजाम छान असे फुगले जातात, त्याच्यामध्ये एकदम अशी जाळी तयार होते आणि त्यामुळे आपले गुलाबजाम छान असे रवाळ आणि मऊसूत तयार होतात। या ठिकाणी सर्व गुलाबजाम आपले उलटले गेलेले आहेत। आता एकदम अलगद हातानेच आपल्याला त्याच्यामधून हळूहळू असा चमचा फिरवायचा आहे, जोरात फिरवायचा नाही, नाहीतर गुलाबजाम फाटू शकतात। तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवलेला आहे, हाय किंवा लो ठेवलेला नाही। अजून आपण एक 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरतीच छान आपण गुलाबजामुन भाजून घेणार आहे, कारण ते आतपर्यंत भाजले गेले पाहिजेत। आणि एकदा ते छान भाजले की आपण शेवटच्या 1 मिनिट फ्लेम हा हाय करणार आहे, त्यामुळे आपल्या गुलाबजामुनला एकदम मस्त असा रंग येणार आहे। आणि अशाच प्रकारे आपण सतत हलवत आपले गुलाबजामुन भाजणार आहेत। एका घाण्याला साधारण 7 ते 8 मिनिट जातात, पण आपले गुलाबजाम मात्र एकदम छान होतात। त्यामुळे ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो कराच, त्यामुळे तुमचे गुलाबजाम सांगितल्याप्रमाणे एकदम मस्त होतील। आणि मंडळी इथे तुम्ही बघू शकता की हळूहळू आपल्या गुलाबजामचा रंग असा बदलत चाललेला आहे, मस्त असा सोनेरी येतो आहे। तर आता या ठिकाणी आपण 1 मिनिट गॅस फ्लेम हा हाय करायचा आहे आणि आपल्याला जसे हवे आहेत त्या रंगावरती आपण तळून घ्यायचे आहेत। तर मी इथे शेवटचा 1 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळ गॅस हा हाय फ्लेमवरती ठेवलेला होता आणि त्यानंतर आपले गुलाबजाम इतके मस्त असे झालेले आहेत। आता हे आपण झाऱ्याच्या मदतीने बाजूला करून घेऊया। आता यानंतर दुसरा घाणा सोडत असताना पटकन सोडायचा नाही, तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं। त्यासाठी गॅस फ्लेम बंद करायला लागला तरी चालेल। एक अर्धा ते 1 मिनिट गॅस बंद करायचा आणि त्यानंतर दुसरे गुलाबजाम सोडायचे, नाहीतर काय होतं की शेवटच्या मिनिटामध्ये आपण तेल जास्त तापवलेलं असतं, त्यामुळे गुलाबजाम आपले पटकन करपले जातात आणि ते फुगले जात नाहीत, व्यवस्थित भाजले जात नाहीत आणि त्यामुळे गुलाबजाम आतून कच्चे राहतात। तर तसं होऊ नये म्हणून थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं आणि मग दुसरा घाणा टाकायचा। आणि अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम मी तळून घेतले। हे बघा इथे किती मस्त असा रवा टेक्स्चर असलेला गुलाबजाम तयार झालेला आहे। आता आपण यासाठी पाक तयार करून घेऊया। पाक बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे।
अर्धा किलो खव्याचं प्रमाण आहे, त्यामुळे अर्धा किलो साखरेचा आपण पाक बनवणार आहे। त्यासाठी बरोबर मला 3 वाटी साखर लागलेली आहे आणि 3 वाटी साखर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता साखर बुडेल एवढंच आपण पाणी घालायचं आहे, त्यापेक्षा पाणी घालायचं नाही आणि आपल्याला पाक तयार करायचा आहे। तर गुलाबजामसाठी आपल्याला 1 तारी 2 तारी पाक करायची गरज लागत नाही। पाक आपण त्याच्या अलीकडेच शिजवतो, म्हणजे थोडंसं पाकाची कन्सिस्टन्सी ही तेलासारखी झाली पाहिजे। म्हणजे जे आपण गोडे तेल वापरतो, घरामध्ये स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो त्याची जशी कन्सिस्टन्सी थोडी चिकट असते त्या प्रकारे आपल्याला पाक तयार करायचा आहे। तर सुरुवातीला आपण साखर वितळवून घेऊया। एकदा का साखर वितळली की पाक तयार करायला जास्त वेळ जात नाही। आता गॅस हा मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये ठेवायचा आहे आणि पाक तयार करायचा आहे। तर पुढच्या 1-5 मिनिटांमध्ये आपला पाक व्यवस्थित तयार होईल। इथे तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि इथे थोडंसं चिकट कन्सिस्टन्सी आलेली आहे, परंतु आपल्याला अजून थोडंसं चिकट हवा आहे। तर त्यासाठी अजून आपल्याला 2 ते 3 मिनिट थोडीशी वाट बघावी लागेल। पण पाक तयार व्हायच्या आधी इथे मोठी अशी उकळी आलेली आहे। आता या उकळीमध्ये आपण 3 ते 4 चमचा दूध घातलेला आहे, कारण आपली जी साखर आहे ती थोडीशी खराब आहे आणि त्यातील जी मळी बाहेर काढण्यासाठी आपण यामध्ये दूध घातलेलं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता की उकळीला लागूनच जी घाण आहे ती थोडंसं मळकटपणा आहे त्या दुधासोबत बाहेर येतो आहे। तर इथे हळूहळू सुरुवात झालेली आहे घाण बाहेर निघण्यासाठी आणि या ठिकाणी मला जेवढी शक्य आहे तेवढी मी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे आपण साखर सुद्धा साफ करू शकतो पाक तयार करत असताना। आता साखर वितळल्यानंतर 7 ते 8 मिनिटांनंतर मी पुन्हा एकदा चेक करते। तर इथे आपल्याला जशी हवी आहे तशी प्रॉपर कन्सिस्टन्सी आलेली आहे। बोटं एकमेकांना चिकटत आहेत, फक्त तार सुटत नाही आहे, म्हणजे थोडंसं जास्त चिकट झालेलं आहे। याचा अर्थ आपल्याला पाक जसा हवा आहे तसा झालेला आहे। आता यामध्ये आपण जे तयार केलेले जे गुलाबजामुन आहेत ते सोडून घ्यायचे आहेत। आता इथे लक्षात ठेवायचं आहे, मी इथे पाक तयार केल्यानंतर तो पाक 5 मिनिट तसाच बाजूला ठेवला आणि पाक थोडासा थंड होऊ दिला, जास्त पण नाही, कोमटपेक्षा थोडासा जास्त गरम आहे आणि हे गुलाबजामुन पण कोमटपेक्षा जरा जास्त गरम आहेत। अशा प्रकारे जेव्हा आपण गुलाबजाम पाकामध्ये टाकतो त्यावेळेला पाक गुलाबजामच्या आतपर्यंत मुरला जातो आणि जास्त वेळ जात नाही, अगदी 2 तासामध्येच गुलाबजाम खाण्यासाठी तयार होतात। हे दोन्ही थंड टाकले तर खूप वेळ जातो किंवा दोन्ही पण गरम टाकलं तर गुलाबजामचा वरचा जो थर आहे तो निघून जातो। त्यामुळे हे मीडियम गरम असतील तर आपले गुलाबजाम प्रॉपर तयार होतात। तर अशा प्रकारे हे मी 2 तास मुरायला ठेवणार आहे आणि अधूनमधून अगदी अलगद हाताने हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे छान पाक मुरला जाईल। तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे 2-2.5 तासानंतर आपले गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तर असे मस्त मऊसूत रसरशीत आणि आतून रवाळ दाणेदार असणारे गुलाबजाम आपले तयार आहेत। आणि ही माझी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन आणि छान रेसिपीसाठी। तोपर्यंत बाय बाय।